भारताला लवकरच पहिली प्लास्टिकची नोट मिळण्याची शक्यता आहे। रिझर्व्ह बँक आपल्या या अनेक वर्ष जुन्या संकल्पनेवर पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करते। जर हा निर्णय प्रत्यक्षामध्ये आला तर तो देशाच्या अर्थव्यवस्थेतील एक खूप मोठा बदल ठरेल। सध्या रिझर्व्ह बँकेकडून एका विशेष प्रकारच्या कागदाचा वापर करून नोटा छापल्या जातात। रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या गेल्या 2 बैठकांमध्ये प्लास्टिकच्या नोटा चलनामध्ये आणण्याबाबत सविस्तर चर्चा झालेली आहे। या बैठका पाटणा आणि मुंबई इथं पार पडलेल्या आहेत। त्यामध्ये प्लास्टिकच्या नोटा चलनामध्ये आणण्याबाबत विचार विनिमय झालेला आहे। प्लास्टिक नोटा अधिक टिकाऊ असतात। नोट खराब होण्याची शक्यता कमी असते। प्लास्टिकच्या नोटा लवकर फाटत नाहीत, पाण्यात भिजून त्या खराबही होत नाहीत। वारंवार नोटा बदलण्याचा खर्चही कमी येतो। अशा प्रकारचा प्रयोग ऑस्ट्रेलिया आणि कॅनडासारख्या मोठ्या देशांमध्ये सुद्धा झालेला आहे आणि तो सक्सेसफुली झालेला आहे। आणि असाच प्रयोग आरबीआयने सुद्धा 2012 मध्ये 5 शहरांमध्ये केला आहे। त्यामध्ये कोची आहे, मैसूर आहे किंवा शिमला आहे, भुवनेश्वर आहे आणि जयपूर आहे। आणि तो बऱ्यापैकी सक्सेसफुल प्रयोग झाला होता। 10 रुपयाच्या नोटेवर हा प्रयोग केला गेला होता, म्हणजे त्याला पायलट असं म्हणता येईल आपल्याला। आणि हाच पायलट आता आरबीआयने मोठ्या स्केलवर घेऊन जायचा विचार केला आहे आणि मला असं वाटतं हा योग्य निर्णय आहे।